स्नेहल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे कोणती? तर आज रिझल्ट लागेल, उद्या रिझल्ट लागेल, आज यादी लागेल, उद्या निवड यादी लागेल असं आपल्या सर्वांना वाटत होतं. विद्यार्थी कमेंटला देत होते. पण विद्यार्थी मित्रांनो, निवड यादी ही जाहीर झालेली आहे आणि आपण जे विद्यार्थ्यांना चांगले गुण होते, ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. हा जो निकाल आहे, हा निकाल कसा पाहायचा? तर आपल्याला माहिती आहे teacherrecruitment.org.gov.in या साईटवरती जर आपण गेलं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या सर्व गोष्टी पाहायला मिळेल. आपण रिकमेंडेशन जे काही तुम्हाला आस्थापना जे काही झालेली असेल, रिकमेंड झाली असेल किंवा तुम्हाला त्या आस्थापना अलॉट झाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची त्या आस्थापनेमध्ये तुमची निवड झाली असं त्या ठिकाणी दिसेल. नॉट रिकमेंडेशन दिसत असेल किंवा नॉट अलॉट दिसत असेल तर तुमची निवड त्या ठिकाणी झालेली नाही असं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यात जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं परिपत्रक जे आहे ते परिपत्रक सुद्धा आपल्याला ते पाहायचं आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला जर या काही दिवसांमध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर ते तुम्ही त्या ठिकाणी नोंदवू शकता. त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता, मेल करू शकता. त्या संदर्भातलं सुद्धा पवित्र पोर्टलला जे परिपत्रक टाकलेलं आहे, सूचनापत्रक टाकलं आहे, त्यावरती तो त्या ठिकाणी स्पष्ट दिलेला आहे. आणि पुन्हा स्नेहल स्टार्टअप टीचिंग या चॅनलच्या वतीनं जे विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत, मग 11वी 12वीला असेल किंवा मग 8वी 9वी 10वीला असेल किंवा मग 1ली ते 5वीला असेल, या सर्व शिक्षक बांधवांचं शिक्षण विभाग जे असणार आहे महाराष्ट्र शासनाचं शिक्षण खातं, या खात्यामध्ये सर्वांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन, खूप खूप हार्दिक अभिनंदन. या बंपर भरतीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, त्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.